नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटर, सुयश हॉस्पिटल, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजचा जो विषय आहे तो म्हणजे अरेच्या हे मला माहीतच नव्हतं. आजचा जो विषय आहे तो आगळा वेगळा विषय आहे. नीटचं परीक्षा रिझल्ट आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग म्हणजे ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू होणार आहे. आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून MBBS BDS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व एम्स जिपमर पासून ते प्रायव्हेट डीम्ड कॉलेजेसपर्यंतचा असणारा प्रक्रिया आपल्या या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरी जी प्रक्रिया होणार आहे त्याला आपण स्टेट काउन्सिलिंग म्हणतो. त्याच्यामधून वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून त्याचे नियम, त्याच्यामध्ये असणारे डॉक्युमेंटेशन आणि तुम्हाला जो काही डेली अपडेट्स आणि लेटेस्ट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रोसेस हे इथून पुढे सुरू होणार आहे. आणि त्याच्यासाठी तयारी करण्याची आत्ताच ही योग्य वेळ मार्गदर्शनाची आलेली आहे. वास्तविक बऱ्याच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करताना अडचणींना सामोरे जावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, असंख्य विद्यार्थी चुकीच्या माहितीमुळे, अर्धवट माहितीमुळे किंवा उशिरा मार्गदर्शन मिळालेल्या नको असलेल्या कोर्सला किंबहुना नको असलेल्या कॉलेजला प्रवेश घेताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरेच्या हे सर्व तर मला माहीतच नव्हतं. नीट काउन्सिलिंगमध्ये एक छोटीशी चूक पुढील आयुष्यभरातल्या 4.5 ते 5 वर्षासाठी, त्याचबरोबर पुढे आयुष्यभरामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या टर्निंग पॉईंटवरती चूक ही खूप मोठे महागात पडू शकते. यासाठी योग्य मार्गदर्शनाची अवश्य आणि 100% गरज आहे. आणि त्याच्यामधले असणारे फायद्यामध्ये योग्य कोर्स असेल किंवा योग्य कॉलेजची निवड आपल्याला करता येऊ शकते. त्याच्यामध्ये यशस्वीरित्या ॲडमिशन घेण्यासाठीच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं या संदर्भातल्या सर्व गोष्टी येतात. ह्याच्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा आणि वर्ष सुद्धा वायफळ जाण्याची बचत होऊ शकते. यामध्ये प्रक्रियेमध्ये 100% सुरळीतपणा आणि सुरक्षितपणा येण्यासाठीची मदत आपल्याला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण मिळू शकते. आपल्याकडे जवळपास तज्ज्ञ मार्गदर्शकांची जवळपास 50 ते 100 तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत आणि जवळपास 10 ते 11 वर्षापासूनचा अनुभव असणारी टीम आणि यशस्वी भविष्यासाठी हमखास तयारी करणारी सिस्टम आपल्याला CMG करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आजच योग्य ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करून तुमच्या आयुष्याचं स्वप्न साकार करण्याची वेळ आलेली आहे. काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला जी सर्व्हिस आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून किंवा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनाच्या माध्यमातून कोणत्या सुविधा मिळणार आहेत, या सर्व 20 प्रकारच्या सुविधा मी तुमच्यासमोर आज विशद करणार आहे. वास्तविक रजिस्ट्रेशन केलं आणि त्यामधून आपल्याला एखादं कॉलेज मिळालं एवढ्याच पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला प्रत्यक्षात ज्या गोष्टी आहेत त्या माहिती होण्यासाठीचा हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर आज मी डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये एकूण 20 प्रकारच्या सुविधा आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. एक तर रजिस्ट्रेशन, ज्याला आपण नोंदणी असं म्हणतो. त्याचबरोबर नोंदणी कोणत्या विभागात करायला पाहिजे. MBBS BDSचा एक ग्रुप आहे, BMS BOMS BHMSचा एक ग्रुप आहे, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BSc नर्सिंग, अशा वेगळ्यामध्ये कोणत्या विभागामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये जायचं आहे का, स्टेट काउन्सिलिंगमध्ये जायचं आहे किंवा ओपन स्टेट्समध्ये जायचं का, डीम्ड कॉलेजमध्ये जायचं आहे, या संदर्भातला सुद्धा प्रत्येक विभागामध्ये कोणत्या विभागामध्ये आपल्याला जायचं आहे याच्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळणार आहे. सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रत्येक राऊंडमध्ये आणि प्रत्येक प्रक्रियेमध्ये असणाऱ्या जे काही छोटे मोठे क्लॉजेस आहेत ते इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेले असतात, ते इंग्लिशमधून दिलेले असतात. त्याची लँग्वेज आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. ते सर्व सेंट्रल काउन्सिलिंगमधले सर्व राऊंडमधील प्रत्येक नियम प्रक्रिया आपण या माध्यमातून पाहणार आहे. महाराष्ट्र CET सेल स्टेट कोट्यामध्ये असणाऱ्या, ऑल इंडिया कोट्यामध्ये असणाऱ्या BMS BDS मधील ॲडमिशनच्या संदर्भातला डिटेल नियम आणि त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंडचा लेखाजोखा आपण यामध्ये पाहणार आहोत. ऑल इंडिया कोटा म्हणजेच संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला कुठं आपल्या मेरिटच्या बेसिसवरती डीम्ड कॉलेजमध्ये MBBS BDS पासून ते BMS BHMS पर्यंत, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यातल्या एम्स जिपमर पासून ते AFMC जिप, त्याचबरोबर AMU BHU आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15% गव्हर्नमेंट MBBS BDS BMSच्या
आणि BHMSमध्ये आपल्याला जाण्यासाठीची CCC आणि MCCच्या काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमधलं प्रत्येक टप्प्यावरती ऑल इंडिया कोट्याचं मार्गदर्शन आणि IQ नोंदणी म्हणजे त्याला इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्याच्या संदर्भातली डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या काउन्सिलिंग प्रक्रियेतून माहिती होणार आहे। इतर राज्यातल्या स्टेट कोट्यामध्ये आपण ओपन स्टेट्समधून कसं जाता येऊ शकतं आणि आपली पैशाची आणि आपले कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता येऊ शकणारा स्टेट कोटा म्हणजेच ओपन स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन कसं घेता येऊ शकतं, अशा ओपन राज्य कोणते आहेत आणि त्याच्यामधले प्रत्येकाचे नियम आणि प्रत्येक राऊंड वाईजचा नियम आपण यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रत्येक फेरीच्या पसंती क्रम ठरवणे, प्रत्येक फेरी म्हणजे प्रत्येक राऊंड वाईज आपल्याला ॲडमिशन मिळाल्यानंतर किती कॉलेज आणि कोणते टाकायला पाहिजे, त्याचा क्रम कसा लावायला पाहिजे, त्याचं फी स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा आहे किंवा नाही या संदर्भातला डिटेल लेखाजोखा आपण या प्रत्येक राऊंड वाईज, जर एखादा पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर ते सोडायला नियम काय आहेत, दुसऱ्या राऊंडमध्ये सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी अपग्रेडेशन करण्यासाठी हे सर्व नियम आणि त्याच्यामध्ये असणारा पसंती क्रम किंवा त्याला आपण चॉईस फिलिंग रँकिंग ऑफ कॉलेजच्या संदर्भातला डिटेल गोष्टी आपण या आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमधून देणार आहे। प्रत्येक फेरीच्या अगोदर महाविद्यालयांनी उपलब्ध जागा, बऱ्याच वेळा एखादा राऊंड ज्यावेळेस डिक्लेअर होतो त्यावेळेस सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज येत असतं, त्या कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आपल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या सध्या आपल्यासमोर किती राहिलेली आहे आणि आता उपलब्ध सीट्स किती आहेत याच्या आधारावर आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे का, या संदर्भातला डिटेल प्रत्येक राऊंड वाईज आपण देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करणार आहे। प्रत्येक राऊंडच्या मधील नियम त्याच्यामध्ये बदल काय होणार आहेत का, बऱ्याच वेळा राऊंड 1 मध्ये फ्री एक्झिट असते, सेकंड राऊंडमध्ये आपल्याला ॲडमिशन घेतलं तर ते घ्यावंच लागतं, नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तरी सुद्धा तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जाता येऊ शकतं। ऑल इंडियाचे सगळे नियम वेगळे आहेत, ओपन स्टेटचे वेगळे नियम आहेत, प्रत्येक राज्याचे वेगळे नियम आहेत, या नियमाचा डिटेल लेखाजोखा करून आपल्या आयुष्याचा सुकर प्रयत्न काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहे। प्रत्येक त्यामधील बदल जो होणार आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला त्या वेळेस अपडेट देणार आहे। कोणत्या राऊंडसाठी कोण पात्र आहे, राऊंड 3 नंतर जॉईन केलेले कोणतेही विद्यार्थी पात्र राहत नाही, स्टे वेकन्सी राऊंडमध्ये पात्र राहत नाही। त्याचबरोबर जॉईन न केलेला थर्ड राऊंडला घेतलेलं ॲडमिशन जर समजा नाही घेतलं तरी सुद्धा ते पात्र राहत नाहीत। कोणत्या राऊंडसाठी कोण इलिजिबल आहे त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच ॲडमिशन प्रोसेसमधील प्रत्येक राऊंडसाठी कोण इलिजिबल आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं। याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला या काउन्सिलिंग प्रोसेसमधून मिळणार आहे। ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या तिन्ही राऊंडमधील, त्याचबरोबर ग्रुप डी मध्ये BSc नर्सिंग येतं, ग्रुप ए मध्ये MBBS BDS, ग्रुप बी मध्ये BMS BOMS BHMS, ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BP&O त्याला आपण ऑर्थेटिक्स अँड प्रोस्थेटिक्स म्हणतो, या संदर्भातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमधील असणाऱ्या 85% कोट्याच्या संदर्भातला डिटेल इन्फॉर्मेशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण यामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर 12व्या नंबरला आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत, प्रत्येक कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स वेगवेगळे आहेत, ऑल इंडियाचे वेगळे, स्टेटचे वेगळे आहेत। त्यानंतर त्याची इलिजिबिलिटी, त्याची जी काही व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी किती दिवस आहे या संदर्भातला डिटेल आपण या प्रक्रियेमध्ये पाहणार आहोत। ज्यावेळेस बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरताना स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेलं असते, किंबहुना एखाद्या डॉक्युमेंटवरती स्पेलिंग चुकलेलं असते, त्याचा सिक्वेन्स बदललेला असतो, नावात बदल झालेला असतो, या संदर्भातला डिटेल इन्फॉर्मेशन काय करू शकतो या संदर्भात आपण मार्गदर्शन या माध्यमातून करणार आहोत। कोणते कॉलेज चांगले आहे त्याची माहिती कोणती, त्याची रँकिंग काय, त्याच्यामध्ये असणारं अकॅडमिकची फॅकल्टी कशी आहे, त्याची स्थापना कधी आहे, स्थापनेपासूनचा आजपर्यंतचा लेखाजोखा किती आहे, त्या ठिकाणचं मेरिट किती आहे, पेशंट फ्लो किती आहे, याचबरोबर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायला का नाही पाहिजे किंवा का जायला पाहिजे या संदर्भातला डिटेल गोष्टी याच टॉपिकमध्ये येणार आहेत। कॉलेजची फी, आपल्या कॅटेगरीला किती फीस पडू शकते, हॉस्टेलची फीस आहे का, छुपे चार्जेस आहेत का, अदर काही इन्फॉर्मेशन आहे त्या संदर्भातली डिटेल माहिती सुद्धा आपल्या ह्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येणार आहे। त्याचबरोबर कट ऑफ हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्या मेरिटला BMS किती मार्काला कोणतं कॉलेज मिळू शकतं या संदर्भातला पाठीमागच्या 3-4 वर्षांमधून असणाऱ्या कॅटेगरी वाईज रँक, SML आणि मार्क्सचा लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर बुकच्या माध्यमातून, PDFच्या माध्यमातून, प्रत्यक्ष फोनच्या माध्यमातून, किंबहुना आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष फोन आणि मेसेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवणार आहे। त्यामुळे तुम्हाला जो कट ऑफ आहे तो किती यामध्ये 100% आपला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे। त्याचबरोबर BMS BHMS मध्ये ॲडमिशन घेऊन आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन परत रिपीटला जाण्यासाठी काही नियम आहेत, प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर काही नियम आहेत, या संदर्भातले डिटेल मार्गदर्शन आपल्याकडे हजारो विद्यार्थ्यांनी घेताना आपण पाहिलेले आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे फोन, मेसेजेसच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व अडचणी, सर्व प्रकारच्या अडचणी आपण आजपर्यंत जवळपास 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे।
त्याच माध्यमातून जे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन नाहीत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. महाविद्यालय सोडायचं असलं त्याचे नियम काय, एखादं कॉलेज जर आपल्याला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्याचे नियम काय, त्याची पेनल्टी बसते का किंवा नाही बसणार, कोणत्या राऊंडमध्ये बसू शकते, या संदर्भातला डिटेल लेखाजोखा मी ह्याच्यामध्ये मांडणार आहे. नवीन येणारं कॉलेज आपल्याला माहितीच होत नाही. बऱ्याच वेळा आपल्या पण काउन्सिलिंग करतो त्यावेळेस आपल्याला नवीन कॉलेज आलं किंवा नाही माहीत होत नाही. आपलं मेरिट आजपर्यंत नंबर लागलेला नसेल किंवा नंबर आपला नागपूरच्या पलीकडे BMS लागलाय आणि नवीन कॉलेज आपल्या गावात शेजारी आलेलं आहे हे माहीत नसतं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या वेळेस काउन्सिलिंग करता त्यावेळेस तुम्ही इथून कायमस्वरूपी 5 वर्ष आपल्यापासून 500 ते 700 किलोमीटरवरती जाता आणि आपल्याकडे नवीन कॉलेज आलं ह्या राऊंडमध्ये आलेलं माहीत होत नाही, त्याचा कट ऑफ माहीत नसते, त्याचं फीज माहीत नसते. त्यामुळे खूप साऱ्या चुका होताना दिसतात. आपल्याकडे 1 नाही 2 नाही हजारो विद्यार्थ्यांना माहितीच्या अभावामुळे जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान आणून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण 100% करणार आहोत. एवढंच नव्हे तर तुमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आपण याच्याही व्यतिरिक्त सर्व गोष्टी ज्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला उपयोग येऊ शकतं. म्हणूनच आमचं एक ब्रीद आहे, आमचे मार्गदर्शन आणि स्वप्न तुमचं, तुमचे स्वप्न मार्गदर्शन आमचे. अशा प्रकारचं अचूक माहिती वेळेवर पोहोचण्यासाठी त्याचबरोबर अनुभवी मार्गदर्शकांची टीम संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला बॅकअप आणि विश्वासार्हता, प्रामाणिक आणि विद्यार्थी केंद्रित सेवा देण्याचं आमचं ब्रीद करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून या आपल्या 5 नंबरवरती कधीही संपर्क करू शकता. आपली एक्सपर्टची टीम फॉर्म भरून देण्यापासून मी तुमच्यापासून जवळ आहे, मी तुमच्यापासून लांब आहे, काही मायने राहत नाही. गडचिरोली, धुळे, बुलढाणा, मुंबई, पुणे याच्यासारख्या असंख्य हजारो विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन फोनच्या माध्यमातून किंबहुना फॉर्म भरण्यापासून कॉलेजवर पोहोचेपर्यंत आपल्याकडे जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 80% विद्यार्थी मला स्वतः भेटलेले नाहीत आणि ज्यांचे ॲडमिशन झालेलं आहे आणि त्यांनी दरवर्षी मला विद्यार्थी पाठवलेले आहेत. असे विद्यार्थ्यांनी त्यांची स्वतःची माझी समोरासमोर भेट न झालेले असे हजारो विद्यार्थी आहेत. त्यामुळं मी तुमचं ऑफिस कुठे आहे, मी तुम्हाला इथून कसं करू शकतो, तुम्ही फॉर्म भरून देणार का, मला काही अडचणी येतील का, हे सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करणार आहे प्रत्यक्षात आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आल्यानंतर. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पाठीमागच्या 5 वर्ष 7 वर्षापासून जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर 2016 मध्ये आपल्याकडे 2-3 एका वर्षाला फक्त 2 किंवा 3 किंवा 5 विद्यार्थी होते. तो आकडा जवळपास 2000 पर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व विश्वासार्हता, प्रामाणिक प्रयत्न आणि जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रत्येक टप्प्यावरती योग्य मार्गदर्शन आणि तुम्हाला त्याच्या माध्यमातून होणारा मार्ग जो काही लाभ आहे याच्यावरती आधारित हे सर्व व्यक्ती केंद्रित आणि त्याच्या मेरिटवरती केंद्रित करून आपण जो मार्गदर्शनाचा सिलसिला मांडला आहे त्याच संदर्भातला आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू झालेला आहे. जवळपास 450पेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे अरेच्या हे मला माहीतच नव्हतं असं तुम्हाला होऊ नये म्हणून हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यावरती आपल्याला प्रत्येक मार्गदर्शनाची सिरीज अशीच प्रकारची उपलब्ध व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर इतर मित्रांपर्यंत पाठवा. 100% तुम्हाला याचा लाभच होईल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांचा मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.